हॅलो मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं देवाच्या किचनमध्ये स्वागत आहे। आता आपण सर्वजण बहुतेक जण तरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे आपण मच्छी मटण खात असतो। तर फिश करी आपण जेव्हा बनवतो तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। तर मी कशी बनवते फिश करी ती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर चला मग सुरुवात करूया आपण। त्याचं वाटण हमखास छान होतं। सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा कोणतेही आपण नारळापासून वाटण बनवायचं असेल तर तो नारळ चांगला पाहिजे म्हणजे तो कवळा नसायला पाहिजे। जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जातात त्या काकूंना किंवा त्या काकांना सांगा की मला सुका नारळ काढून द्या, ज्याचं पाणी गोड असतं ना नारळाचं, त्याचं वाटण हमखास छान होतं। तर एक नारळ आपण पूर्ण किसून घेतलेला आहे। नंतर एका वाटीमध्ये एक मूठ किंवा एक मोठा चमचा धणे घ्यायचे आहेत। त्यामध्ये 5 ते 7 बेडगी मिरच्या वापरल्या आहेत। आता इथे बरीच मंडळी वाटणाच्या वेळेला तिखालाल वापरतात, पण तुम्ही तिखालालच्या जाग्यावरती बेडगी मिरची वापरा, जे तिखट अजिबात नसते आणि त्याचा रंग खरंच खूप छान येतो कढीला। तर नक्की एकदा ट्राय करा। तर पाणी घालून आपल्याला ते ठेवून द्यायचे बाजूला। आता वाटण करताना आपण किसलेला नारळ घ्यायचा आहे, एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं ते धणे आणि मिरची होती ना ती बाजूला ठेवली, ती पाण्यासकट त्या वाटणामध्ये ओतायची आहे। एक छोटा चमचा हळद टाकायची आहे। या वेळेला तुम्ही चिंचही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर। मी जेव्हा मासे टाकते तर शेवटला उकळी आली की कोकम टाकते। तर तुमच्यावरती आहे, तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल करू शकता। या ठिकाणी रंग किती सुरेख आला पहा। चवीला तर एक नंबर लागते, नक्की ट्राय करून बघा।